पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः. उघड सर्वत्र सस्या सोनी वेश्वा वेडला विसी जगीचा जगन दिससी पाहसील पशी सूक्ष्मत्वे. या ठिकाणी प्रभू रामचंद्राची चरित्र गाथा सुंदर अशी असणारी चालत आलेली सायळ ठिकाणी आणि आमचं सौभाग्य या ठिकाणी सेवेला आम्हाला संधी मिळाल्याबद्दल कथा चालू आहे रामप्रभूची. आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत आलेले आहेत. भरताच्या ठिकाणी मारुत्रे आलेले आहेत बाणाला अनुसरून. आल्यानंतर त्या ठिकाणी राम समजून भरत असणारा भरताला मारुत्र्या बोलू लागलेले, देवा तू सूक्ष्मत्व आहेस, तू जगतामध्ये भरून आहेस, परंतु कोणाला दिसत नाहीस. कोणी पाहिला का? इथं बसल्यापैकी कोणीच नाही. मग अशा प्रकारची तुझी रूपरेखा आहे, मग तू कोणाला दिसू शकला नाहीस आणि कोणाला तर्क करू शकला नाहीस. अशा प्रकारचा तू आहेस देवा. आणखीन काय म्हणू लागलेले आहेत? जे जे पहावया निघाले येथे उघडे नागवले, नागवे हळहळीत केले हिंडविले दिगंती. देवा तुला पाहण्यासाठी अनेक भक्तांनी अनेक कार्य करून बघितले, अनेक तपश्चर्या करून बघितलेले आहेत. आताच तुम्ही पहा कुंभमेळ्यामध्ये कोणी असणारे नागडे अशामध्ये कपडा गुंडाळलेला, फक्त भगवा कपडा घातलेला आहे. कोणी असणारे केस वाढवलेले आहेत, कोणी असणारे नख वाढवलेले आहेत. कशासाठी? भगवंत प्राप्त व्हावा म्हणून. अशा प्रकारचे आणि तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या भेटीसाठी, परंतु तू त्यांच्या दृष्टीला पडला नाहीस देवा. अशा प्रकारचा तू लपणारा आहे जिथं तिथं. एकी अन्नाची वरजिले एक पाला खाऊ लागले, एकी तृण रस सेविले पाहू लागले तुझ लागे. तुझ्यासाठी देवा काय काय केलेलं आहे. कोणी उपवास केलेला आहे, कोणी असणारे पाला खाऊन, कोणी म्हणले पाला खाल्लं तर देव भेटते, मग तुझ्यासाठी पाला खाऊन राहिले. कोणी उपवास धरा म्हणले, उपवास धरला की आपल्याला देव पावते, म्हणून त्यांना सुद्धा तू भेटला नाहीस. अशा प्रकारच्या अनेक तपश्चर्या केली देवा तुला भेटण्यासाठी, परंतु तू त्यांच्या दृष्टीला पडला नाहीस. पण त्यांची असणारी उपेक्षा मात्र झालेली आहे. एक माता जटा भार वाह. एकी वल्कले शरीर, एक सेविती उदक मात्र एकी निरई सांडिले. सांडिले काय केलेले? तुला पाहण्यासाठी केस वाढवलेले आहेत. किती वाढू द्या म्हणले, भगवंत भेटल्याशिवाय मी केस कापणार नाही. अशा प्रकारचे केस वाढले आयुष्यभर, परंतु देव त्यांना भेटला नाही. परत एक म्हणला, मी असणार या ध्यानस्थ एका पायारूच उभं राहतो, तुझी प्रार्थना करतो, तू जोपर्यंत दिसत नाहीस मला तोपर्यंत तशीच प्रार्थना करतो. अशा प्रकारचे अनेक भाव या ठिकाणी आणि भक्तांनी देवा तुझ्यासाठी करून बघितले, परंतु त्यांना दिसला नाहीस देवा. एक झाले वलकलांबर, एक चर्मचंद्र, एक तरुणाचे शेजारी, एकाच विस्तर नरकेश. पुन्हा आणखीन काय म्हणले? अशानं देव पावला नाही कोणाला. मग म्हणले आपण तृणासन करायचं, गवतावर झोपून बघावं म्हणले. मग गवतावर झोपलं की देव पावते. अशा प्रकारचं तरीही त्यांना देव भेटला नाही. एक झाले जी बोडके, दंडी मुंडवी भगवी सुडके, हो एकी वेढले पडके, एक बोलके अति चतुर. दुसरे म्हणले तशाने काय होत नाही हो, आपण काय करूया म्हणले, या ठिकाणी
भगवे कपडे घातले तर आपल्याला देव लवकर प्राप्त होतो. भगवे कपडे घालून बघितले, त्यांनाही नाही भेटले. दुसरे म्हणले नाही, केस वाढून भेटला नाही देव, आपण केस काढून काढू म्हणले, भक्ती करू आणि देव प्रार्थना करू देवाची, त्यांनाही भेटला नाही. अशा अनेक प्रकारचे आणि भक्तीचे मार्ग सांगू लागले आयसे आहेत. पाहता तुझ लागी सर्व तान दिससी जगी, आसो नित्याच्या सर्वांगी भ्रमण वेगी करवीसिया. देवा तू प्रत्येक ठिकाणी गेलेला आहेस, पण कोणाला दिसू शकला नाही. प्रत्येकाची कामही केली, पण त्यांच्या नजरेलाही पडला नाही. अशा अदृश्य काम तू केलेस देवा. पण अशा प्रकारची तुझी भक्ती आहे आणि तुझा असणार लाघव वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणून असणार आहे कोण मारुतीला भरताला ते नामप्रभू मनसी समजून नकले बोलावं. मत मी जाणत तसे समस्त, लपलासी जेत ते मी समस्त सांगेन. देवा दुसऱ्याला ओळखू आलं नाही, प्रयत्न करून बघितले बऱ्याच लोकांनी, परंतु त्यांना माहिती नाही तू कुठं आहे. पण मी असणार म्हणजे ज्या ठिकाणी जो अवतार धारण केला त्यावेळेस मी तुझ्या पाठीमागच होतो आणि तू काय केलं ते मी बघितलेलं आहे, ते सांगतो म्हणले तुला. पाहत्या बेने लपसी बापुडे वेळा लाविसी, शेकी पाहणे होऊन रासी, हे कोणासी लक्षणा. पाहतोस सगळ्याची कामं करतोस, पण त्याला दिसू शकत नाही, दिसला नाही. अशा प्रकारचे अनेक प्रकारचं आणि मारुत्र्या बोलू लागलेले आहेत. निर्धारे माग काढिता, वेळ न लागे जळी बुडता, हो मच्छा ऐसा तळपता, लाज सर्वता सेना. असे ना देवा तुला लाज वाटते का म्हणले? हा तुला शोधू लागले सगळे जगभर, तू दिसला नाहीस त्यांना. मग नंतर म्हणले तू पाण्यामध्ये गेला आणि पाण्यामध्ये चम 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 चमकू लागला, पण त्यावेळेस तू कोण झाला होतास? सांगतो म्हणले तू मासा झालास आणि चमकू लागला. तुला ओळखलं, अरे देव मासा झाला म्हणले, पण भक्तीला लागले तेव्हा की परत अदृश्य झाला. नंतर काय झालास तू? कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर